हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी आहे सृष्टी तोंडे. तर ॲक्च्युली फ्लावरचं डेकोरेशन केलं होतं, म्हटलं त्यापासूनच सुरुवात करूया. तर आम्ही मागे तुम्हाला जो व्हिडिओ दाखवला त्यात गेलो होतो आम्ही ग्रॉसरी शॉपिंगला. तर त्यामध्ये थोडेसे वाईप्स घेतले, नंतर बिस्किट्स होते 2-3 प्रकारचे, थोडे ट्रीट होते आणि कधी आम्ही तेलाचे कॅन आणतो तर कधी असं आपलं 1-1 लिटरचे बॅग्स आणतो. तर ते बॅग्स होत्या तेलाच्या. नंतर अमूलचं घी, गिरनार आपलं चहा पावडर, देन हा बाजाराचा कुरमुरा होता, म्हणजे आपलं म्हणजे आपण चिवडा करतो त्याच्यासाठी मी आणलेला. नंतर मक्याचा चिवडा होता, थोडासा मैदा होता, दॅन भगर आणलेली कारण की उपवास असतो. त्यात भरपूर असं शेंगदाणे होते, कारण शेंगदाणे थोडे जास्त लागतात. ते मुगाची डाळ आणि घरातली जी ज्वारी होती ती ॲक्च्युली संपलेली होती. नंतर छिलक्याची मुगाची डाळ होती, नंतर जिरे होते आणि लाल तिखट पण ऑलमोस्ट सगळं संपत आलं. जे वर्षाचं बनवून ठेवतो ना ते संपलं होतं. ह्या वर्षी तर आम्ही काही बनवलं नाही. तर थोडेसे मसाले होते, नंतर एव्हरीडेचा, नंतर मिल्क पावडर, गुलाबजामुनचं पॅकेट, बेसन, साबुदाणा आणि मिल्की मिस्ट होतं थोडंसं. कधी स्वीट्स वगैरे बनवायला लागलं की मग मी हँडी असं ठेवत असते. हे सगळं सामान घेतल्यानंतर त्याच्यानंतर परत पोह्याचं पॅकेट होतं. थोडंसं इथे लाईट आहे ना, ॲक्च्युली सारखी ये जा करत होते, तर त्याच्यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम येत होता ॲक्च्युली मला शूट करायला. पण इथे लिज्जत पापड घेतलं होतं आणि थोडंसं आम्ही मिल्की मिस्टचं पण म्हटलं ट्राय करूया ह्यावेळेस. तूप कसं आहे ते घेतलं, लिटल हार्ट, थोडे बिस्किट्स, नंतर मायो आणि ॲक्च्युली चटणी होती, शेजवान चटणी आणि थोडेसे आपले सामान होतं व्हॅनिशिंगचं, म्हणजे आपलं कपडे धुवायचे वगैरे, साबणे, डिटेल आणि माझं सेटमेटचं ॲक्च्युली माझ्या लहान मुलासाठी मी पावडर घेतलं होतं आणि एक जेंटल वॉश घेतलं होतं. त्यानंतर सोप पण होतं आणि डवच्या लॉट्स ऑफ व्हरायटी, कलर्स ऑफ व्हरायटीच्या सोप, कोकम सरबत, आपलं तेल आणि थोडेसे आपले डिओज होते. नंतर फॅब्रिक होतं आपलं वॉशिंग मशीनसाठी आणि नंतर लॉट्स ऑफ डायपरचे 2-3 पॅकेट होते, कारण की डायपरवर पण ह्यावेळेस चांगलाच डिस्काउंट मिळालेला होता, म्हणजे रिड्यूसवर होते. आणि आपल्या किचन टॉवेल्स होत्या आणि आपलं सॅनिटरी नॅपकिन्स होत्या माझ्यासाठी. आणि हे मोठं हगीचं ॲक्च्युली पॅकेट घेतलं होतं आणि नंतर हे छोटंसं पॅकेट होतं. तर यावर ॲक्च्युली रिड्यूस चालू होतं. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपलं क्लिनिंग स्टफ आणि त्यानंतर घरी मार्केटमधून मुलांनी पण बिस्किट नाही म्हणते मी म्हणते भाजीपाला आणून दिला. तर तो निवडला. त्यात होतं ॲक्च्युली एकाच बॅगमध्ये त्यांनी कढीपत्ता, मिरची आणि आलं घालून दिलं होतं. नंतर शेंगदाणे होते, आपले मुंगफली जे म्हणतो आपण त्याला, आणि त्याचबरोबर होतं आपलं भरपूर अशी कोथिंबीर, मेथी, त्यान शेपू होती आणि आळूची पानं पण होती. आणि म्हटलं आता एक सोबतच सावरून गेले पेपरमध्येच ॲक्च्युली मी सगळं निवडून घेतलं होतं. आणि म्हटलं कसं एका डब्यात वगैरे ते जे आहेत डेडिकेटेड डबे आहेत पालेभाज्यांसाठी, त्या घालून व्यवस्थित ठेवून दिलं. त्याचसोबत बीटरूट वगैरे पण होतंच, तुम्ही बघितलं असेलच. त्यानंतर मग हा डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे. ॲक्च्युली मी तिरंगाचा आपला पिझ्झा बनवला होता सकाळी नाश्त्याला आणि थोड्याशा इडली बनवल्या होत्या. स्टफ आपल्या 3 इडली होत्या त्या कलरफुलला. आणि नंतर 4 वाजता आम्हाला थोडीशी भूक लागली होती, तर मी काय केलं, जो बाजाराचा चिवडा होता ना तोच थोडासा मिरची, तूप आणि जिरं घालून असं फ्राय करून घेतले होते. नॉर्मली आपल्या मंद गॅसवर एक 5 ते 7 मिनटात मोस्टली घेतलं असेल. आणि त्यानंतर हे माझ्या हजबंडने ॲक्च्युली प्लेन खाल्लं, माझ्या मुलाने पण प्लेन खाल्लं, पण मला ते कांदा टोमॅटो घालून खाण्याची इच्छा झाली. तेव्हा मी काय केलं, एक ॲपल घेतलं, ॲपल मिठाच्या पाण्यात भिजत घालून ठेवलं होतं. नंतर पेरू घरात होता तो चिरून घेतला आणि एका वाटीत आपला चुरमुरा घेतला आणि